हॅलो, मी वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पित्रासाठी स्पेशल अशी तांदळाची खीर कशी बनवायची हे बघणार आहोत. व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तर खूप छान अशी बासुंदीसारखी आपली तांदळाची खीर होते. अगदी घरच्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने करायची अगदी डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आता काय काय साहित्य लागतं आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम इथे मी इंद्रायणी तांदूळ 1 वाटी भाजून घेतले. नंतर ती अशी जाडसर मी मिक्सरला ग्राइंड पावडर अशी करून घेतलेली आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य खिरीसाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू बदाम कट करून, मनुके, चारोळे बेदाणे, जायफळ, साखर आणि तांदळाची पावडर बारीक केलेली, तूप, साजूक तूप लागणार आहे आणि दूध लागणार आहे. तर इथे मी 1.5 लिटर दुधाची खीर बनवणार आहे. तर आता सर्वात प्रथम इथे आपण टोप तापायला ठेवला आहे. टोपामध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. साजूक तूप चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेणार आहोत. तर ड्रायफ्रूट्स हे रोस्ट करून घ्यायचे म्हणजे मग त्याचा जो खवटपणा वगैरे असतो तो निघून जातो आणि खीर अतिशय रुचकर चविष्ट अशी बनते. तर इथे काजू बदामचे जे तुकडे मी करून घेतलेले आहेत, त्याचबरोबर मनुके आणि चारोळे बेदाणे हे सगळं आपल्याला तुपामध्ये ब्राऊन कलरचं होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण अर्धा तांब्या मीडियम साईजचा एकदम छोटा तांब्या आहे ते पाणी टाकणार आहोत. त्या पाण्यामध्ये आपण इथे जी तांदळाची पावडर करून घेतलेली आहे ती पहिले सर्वात प्रथम आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि ती पाण्यातच शिजून घ्यायची. पाण्यात ती व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर खिरीला चव खूप छान लागते. आणि खीर म्हटलं तर दूध हे भरपूर लागतं, त्यामुळे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढी तुम्हाला बनवायची. इथे मी 1.5 लिटर दुधाची खीर बनवणार आहे. त्यासाठी इथे मी छोटा 1 तांब्या पाणी घेतलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये आता हे तांदळाची पावडर आपल्याला शिजून घ्यायची आहे. ती व्यवस्थित शिजून झाल्यानंतर मग आपण दूध ॲड करणार. तोपर्यंत आपण थोडंसं चिमूटभर किंचितसं मीठ टाकायचं आहे. गोड पदार्थांना अगदी चिमूटभर मीठ टाकलं तर त्याची चव दुप्पट होते. त्यामुळे खिरीला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे खीर ही रुचकर चविष्ट बनते. तर तिथं अधूनमधून हलवायचं आहे चमच्याने, नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जी तांदळाची पावडर तुम्ही ॲड केलेली आहे ती व्यवस्थित हलवून अशी शिजवून घ्यायची पाण्यामध्ये. हे बघा, कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या किंवा गोळे असे झाले नाही पाहिजे. तर अगदी असं प्लेन शिजवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सगळे आपण ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. इथे मी 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवलं. दूध ॲड करताना त्या अगोदर पहिले गरम करूनच घ्यायचं आहे. कधी कधी मग तुम्ही थंड दूध ओतलं तर खीर फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे दूध हे गरम करूनच घ्यायचं. दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता, गाईचं किंवा म्हशीचं. तर आता इथे थोडं दूध ॲड करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ती जे आपण शिजवून घेतलेलं आहे पावडर ती आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. हे बघा, तर सगळं मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चमच्याने. कुठेही अशा गाठी किंवा गुठळ्या अशा राहिल्या नाही पाहिजे. आणि खीर ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ घट्ट अशी ठेवू शकता. तर आता पित्र म्हटलं तर पित्राला तांदळाची खीरच लागते. तर आता मी परत दूध ॲड करत आहे. थोडं दूध ॲड करून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे आणि एकदम दूध ओतायचं नाही आहे. मग आपल्याला हलवता येत नाही किंवा मिक्स करता येत नाही. त्यामुळे थोडं दूध ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय कुठल्याही प्रकारची गाठी किंवा गुठळ्या अशा पिठाच्या राहिलेल्या नाही आहेत. तर सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. लो फ्लेमवर आपल्याला खीर व्यवस्थित शिजवून आणि उकळी घ्यायची आहे म्हणजे खीर चविष्ट आणि रुचकर बनते आणि अगदी बासुंदीसारखी टेस्ट येते. तुम्ही त्यामध्ये खवा वगैरेही ॲड करू शकता. तर इथे मी सर्वात शेवटी 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखरही तुम्ही आवडीप्रमाणे गोडीला कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1 वाटी साखर घेतली. परफेक्ट अगदी आहे.
कारण गोड खीर ही गोडच छान लागते। तर मी सगळं मिक्स करून घेतलंय। लो फ्लेमवर आता एक 5 ते 7 मिनिटं मी ठेवणार आहे। उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे। तर आता मी इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे। सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी वेलची पूड टाकायची, म्हणजे स्वाद छान राहतो खिरीला, चवही छान लागते। तर मी 2 ते 3 चमचे इथे वेलची पूड टाकलेली आहे, म्हणजे सुगंध छान येतो, खीर छान रुचकर बनते, चविष्ट बनते। आणि नंतर आपल्याला सर्वात शेवटी जायफळ थोडंसं किसून टाकायचे, जायफळाने टेस्ट छान येते। तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी इथे लो फ्लेमवर उकळीसाठी ठेवलेली आहे। तर कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही, अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। जे खिरीमध्ये आपण पावडर ॲड केलेली ती व्यवस्थित शिजल्यानंतर दूध ॲड करायचे। दूध ॲड केल्यानंतर एक उकळी आणायची आहे। तर आता लो फ्लेमवर मी ठेवलेले आहे। खिरीसाठी तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता। इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आणि ते पहिले भाजले आणि मिक्सरला थोडेसे जाडसर असे बारीक केलेले आहेत। तर खिरीमध्ये तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं हे मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये पेस्ट बनवून टाकायची आहे। तर मी इथे सुकं खोबरं घेतलं, त्यामध्ये मी खसखस भाजून बारीक केली आणि आता हे मिश्रण मी खिरीमध्ये ओतणार आहे। तर याने चव खूप छान लागते, खीर ही दाटसर अशी होते। तर हे बघा, तर इथे तुम्ही ओल्या नारळाचा सुद्धा वापर करू शकता। तर मी ते सुकं खोबरं घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपली खीर झालेली आहे। तुपाला फोडणी दिल्यामुळे वरती छान अशी तर्री आलेली आहे खिरीला। तर घट्ट पातळ बघून खिरीची क्वांटिटी तुम्ही ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने जास्त अशी घट्टही करायची नाही किंवा लई पातळही करायची नाही आहे, व्यवस्थित खाता आली पाहिजे। आणि पित्रासाठी अशाच प्रकारे तांदळाची खीर बनवत असतात। तर आपली खीर आता तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता, कलर पण चेंज झाला आहे आणि अगदी दाटसर अशी बासुंदीसारखी झालेली आहे। तर नक्की ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, बाय बाय।